पेटीत असं नाही मंडळी, कुठच्याही वाद्यावर वाजवायला कठीण सगळ्यात असतात ते म्हणजे शब्द. कारण का प्रत्येक वाद्य आपल्याला प्रत्येक गोष्ट देऊ शकतं, लय देतं, ताल देतं, सूर देतं, फक्त शब्द देऊ शकत नाही. त्यामुळे आपण जर एखादं गाणं वाजवताना शब्द वाजवतोय असा जर आपल्याला भास निर्माण करता आला तर आपण त्या वाद्याच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलो असं म्हणायला हरकत नाही. आमच्या गोविंदरावांची शताब्दी चालली. आता गोविंदराव म्हणायचे की नाट्यसंगीत वाजवताना ओळ पाठ पाहिजे, ओळीतले शब्द पाठ पाहिजेत, शब्दातले अक्षर पाठ पाहिजेत, त्यातले ऱ्हस्व-दीर्घ पाठ पाहिजेत, अनुस्वार पाठ पाहिजेत आणि जोडाक्षर सुद्धा पाठ पाहिजेत, तर ते नाट्यसंगीत वाजवता येतं. तर मी एक पटकन शब्दबंबाळ गाण्याचं उदाहरण घेतो. गाणं ओळखता तर गायला हरकत नाही, कारण जनरली कार्यक्रम ठरवायला लोक विचारतात आम्हाला की कार्यक्रमात गाणार कोण, तर आम्ही सांगतो की जनरली कार्यक्रमात 4 गायक असतात, आमच्याकडे 700 असतात इथे. असं तर इथे होतंय काय, गायक जिकडे थांबतोय तिकडे मी पेटीवरनं हात काढणं गरजेचं आहे. म्हणजे पेटी वाजवताना पेटीवर हात टाकण्यापेक्षा पेटीवरनं हात काढण्याला जास्ती महत्व आहे. ते नाही केलं तर होतं काय, सगळ्या पेटीच्या क्लासमध्ये असं चालू असतं. कारण का शिकवतच नाहीत किंवा शिकवलं जात नाही की गायक थांबलाय तिकडे थांब, ते थांबलं तर शब्द असे ऐकू येतात. जोडाक्षर पण पाहिजे. चला घ्या, काळी दोन घे, काळी दोन घे, एफ घे, चला एफ कंटिन्यू. अजून एकदा मलाच वन्स मोर घेतोय. वा वा. तर आता